नमस्कार सहकारी मित्रांनो, माझ्या YouTube चॅनलला आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत आहे। आपण जर सरकारी कर्मचारी असाल किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीत असाल तर ही खास बातमी आपल्यासाठी आहे। नुकतंच महाराष्ट्र राज्य शासनाच्या वित्त विभागाने दिनांक 14 जून 2024 रोजी एक अतिशय महत्त्वाचं परिपत्रक निर्गमित केलेले आहे। त्या पत्राचा विषय असा आहे की राज्य वेतन त्रुटी निवारण समिती 2024 कडे सादर करण्यात आलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने एक बैठक आयोजित केलेली आहे। त्यामध्ये असं सविस्तरपणे म्हटलेलं आहे की मंत्रालयाने प्रशासकीय विभागाकडून वेतन त्रुटी निवारण समिती 2024 कडे प्राप्त झालेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने दिनांक 19 जून 2024 ते 31 जुलै 2024 या कालावधीमध्ये सुनावणी आयोजित करण्यात आली असल्याचे कळवण्यात आले आहे। तरी सुद्धा दिनांक 27/6/2024 पासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत असल्यामुळे सदर सुनावणीच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात येत आहे। त्यानुसार अध्यक्ष, वेतन त्रुटी निवारण समिती यांच्यासोबत प्रशासकीय विभाग प्रमुख व अधिकारी कर्मचारी संघटना यांच्या बैठकीबाबतचे सुधारित वेळापत्रक खालील प्रमाणे स्पष्ट केलेले आहे। त्यामध्ये जलसंपदा विभाग व वित्त विभाग यांना दिनांक 21/6/2024 रोजीची वेळ दिलेली आहे। त्यामध्ये जलसंपदा विभागाला 11 ते 1 व वित्त विभागाला 3 ते 5 याप्रमाणे वेळ देण्यात आलेली आहे। असं प्रत्येक विभागाला वेगवेगळ्या पद्धतीने वेळ देण्यात आलेली आहे, तारखा देण्यात आल्या आहेत। आता सविस्तर बघूयात आपण। सामान्य प्रशासन विभाग, इतर मागासवर्गीय व बहुजन कल्याण विभाग यांना 24/6/2024 रोजीची वेळ दिली आहे। त्यामध्ये पहिल्या सत्रामध्ये 11 ते 1 दिलेली आहे व दुसऱ्या सत्रामध्ये 3 ते 5 ही वेळ दिलेली आहे। तसेच विधी व न्याय विभागाला 15/7/2024 रोजी वेळ दिली आहे। त्यामध्ये त्यांना 11 ते 1 ही वेळ दिलेली आहे। आदिवासी विकास विभाग 15/7/2024 3 ते 5 या वेळेमध्ये त्यांना बोलवण्यात आलेले आहे। तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग यांना 18 जुलै 2024 रोजी बोलवण्यात आले, त्यांची वेळ ही 11 ते 1 असेल। मराठी भाषा विभाग यांना सुद्धा दिनांक 18/7/2024 रोजी दिलेली त्यांची वेळ ही 3 ते 5 असेल। कृषी व पद्म विभाग, महिला व बाल विकास विभाग यांना 19/7/2024 रोजीची वेळ दिली, दोघांनाही अनुक्रमे 11 ते 1 व 3 ते 5 याप्रमाणे वेळ देण्यात आलेली आहे। तसेच उच्च व तंत्र शिक्षण विभाग, उद्योग व ऊर्जा व कामगार विभाग यांना 22/7/2024 रोजीची वेळ दिली, त्यामध्ये त्यांना 11 ते 1, 3 ते 5 याप्रमाणे वेळ देण्यात आलेली आहे। वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग, निवड नियोजन विभाग यांना 25/7/2024 याप्रमाणे 11 ते 1 व 3 ते 5 अनुक्रमे वेळ देण्यात आलेली आहे। सार्वजनिक आरोग्य विभाग व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांना 26/7/2024 रोजीची वेळ दिली, त्यांना अनुक्रमे 11 ते 1, 3 ते 5 याप्रमाणे वेळ देण्यात आलेली आहे। तसेच गृह विभाग व नगर विकास विभाग यांना 29/7/2024 रोजीची वेळ देण्यात आलेली आहे। त्यामुळे त्यांना 11 ते 1 व 3 ते 5 या वेळेदरम्यान अनुक्रमे उपस्थित राहायचं आहे। विधानमंडळ सचिवालय, महसूल व वन विभाग यांना 1 ऑगस्ट 2024 रोजीची वेळ दिली, त्यामुळे त्यांना 11 ते 1, 3 ते 5 अनुक्रमे याप्रमाणे उपस्थित राहायचं आहे। ग्रामविकास विभाग व कौशल्य विकास व उद्योजकता विभाग यांना 2 ऑगस्ट 2024 रोजीची वेळ देण्यात आली, त्यामध्ये त्यांना 11 ते 1 व 3 ते 5 याप्रमाणे उपस्थित राहायचं आहे। शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग यांना 5 ऑगस्ट 2024 रोजी 11 ते 1 व 3 ते 5 या दरम्यान उपस्थित राहायचे आहे। सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग यांना 18 ऑगस्ट 2024 रोजी 11 ते 1 या वेळेत उपस्थित राहण्यासाठी सांगितलेले आहे। उपरोक्त बैठक मंत्रालय ही विस्तार इमारत, 2रा मजला, दालन क्रमांक 241, हुतात्मा राजगुरू चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय मुंबई येथे आयोजित करण्यात आलेले आहेत। तसेच सर्व प्रशासकीय विभागांना विनंती करण्यात येते की उपरोक्त बैठकीबाबत त्यांच्या अधिपत्याखालील संबंधित संवर्गाच्या अधिकारी कर्मचारी यांच्या संघटनेच्या तसेच ग्रामविकास विभागाच्या व शालेय शिक्षण विभागाच्या अधिपत्याखाली शिक्षक सभागृहाच्या न्यायालयीन प्रकरणाशी संबंधित प्रतिनिधींना प्रशासकीय विभागाच्या स्तरावर कळवण्यात यावे, अशा सूचना या डॉक्टर रामास्वामी एन, सचिव, महाराष्ट्र राज्य शासन यांनी कळवलेले आहेत। अशाच नवीन अपडेटसाठी चॅनलला निश्चितच सबस्क्राईब करा। लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत नमस्कार।